नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. 26 फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी, म्हणून त्यांना शत नमन. परवाच शतक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100 वर्ष हा हिंदी चित्रपट पाहिला आणि या हिंदी चित्रपटात सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख अनेकदा आलेला आहे. उद्या 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी गौरव दिवस. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मराठी भाषेसाठी अनेक मराठी नवीन शब्द तयार करून निर्माण करून ते मराठी भाषेला दिलेले आहेत. नियमात बसते की नाही मला माहित नाही, पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी जे मराठी साहित्य लिहिलेलं आहे, महाकाव्य लिहिलेले आहेत, त्याच्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळायला हवा अशी माझी भावनिक मागणी आहे. एवढंच काय, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना भारतरत्न सुद्धा मिळायला पाहिजे. मला कळत नाही की विद्यमान सरकार एवढा उशीर का लावत आहे. परवाच आदरणीय कोर्टाने एका याचिकाकर्त्याला फटकार लगावलेली आहे. या याचिकाकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा फोटो हटवा अशी मागणी केली होती. आदरणीय कोर्टाने त्याला फटकार लगावलेली आहे. मंडळी, मला असं प्रामाणिकपणे वाटतंय, या सर्व महापुरुषांचं आपण सर्व देणं लागतो आणि ते देणं आपण कधी देऊ की नाही माहीत नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना शत नमन करताना मला एवढंच म्हणायचं आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अक्षरशः मृत्यूला कवटाळलं. मृत्यूचं बोट धरून ते पुढे निघून गेले तुमच्या आमच्यासाठी. भारत माता की जय. वंदे मातरम.